नमस्कार. मी गोविंद निटुरे, अध्यक्ष संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्या मंदिर. आज मी शिक्षण व्यवस्थेबद्दल एक कटू सत्य मांडणार आहे. 1994 साली मी एका विद्यार्थ्याला मेरिटमध्ये येण्यासाठी मेहनत आणि अभ्यासाचं महत्त्व सांगत होतो. शेवटी तो मला म्हणाला, "सर, मेहनत करून मेरिटमध्ये येता येतं, पण मेहनतीशिवाय मेरिटमध्ये येण्याचा मार्ग आहे का?" त्या दिवशी माझी बोलती बंद झाली आणि आज परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. पूर्वी विद्यार्थी कॉपी करायचे, नंतर काही पालक मदत करू लागले आणि आता काही ठिकाणी पालक आणि शिक्षकच प्रश्नपत्रिका सोडवून विद्यार्थ्यांना देत आहेत. डॉक्टर बनवणाऱ्या परीक्षांचे पेपर फुटत आहेत. प्रामाणिक विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. यावर आता कडक कारवाई झालीच पाहिजे. चीनसारख्या देशांमध्ये परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर शासन होतं. आपल्याकडेही पारदर्शक आणि कडक शिक्षण व्यवस्था उभी राहिली पाहिजे. आज शिक्षण वाचवणं म्हणजे देशाचं भविष्य वाचवणं आहे. म्हणून मी सर्वांना कळकळीचं आवाहन करतो, जागे व्हा, शिक्षण वाचवा, देश वाचवा आणि प्रामाणिक शिक्षकांना न्याय, सन्मान द्या. धन्यवाद.